नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 30 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील नुकसानग्रस्त, बाधित झालेल्या किंवा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून राज्यात कर्जमाफीसाठी विविध प्रक्रिया राबवल्या जात आहेत. मित्रांनो, यामधील एका प्रक्रियेबाबत आपण यापूर्वीही माहिती घेतली होती. यामध्ये यवतमाळ, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत व सोसायटी बँकांद्वारे शेतकऱ्यांकडून कागदपत्र जमा करण्यात आली होती. तसेच 20 जानेवारी 2026 रोजी सहकार आयुक्तांच्या माध्यमातून एक पत्रक काढण्यात आले होते. त्या पत्रकाद्वारे राज्यातील सर्व अग्रणी बँकांना तसेच सर्व बँकांना निर्देश देण्यात आले होते की राज्यातील सर्व थकबाकीदार शेतकरी तसेच नियमित कर्ज भरणारे, चालू कर्ज असलेले शेतकरी यांची सविस्तर माहिती गोळा करण्यात यावी. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर सर्व बँकांना तसेच मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येथे एक महत्त्वाची बाब समजून घ्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याने काय चूक केली, परंतु या प्रक्रियेत गेल्या 3 ते 4 वर्षांपासून थकीत असलेले शेतकरी तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे शेतकरी या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मित्रांनो, महाआयटी मार्फत एक पोर्टल विकसित करण्यात येत आहे. या पोर्टलमध्ये ॲग्रीस्टॅक आणि आधार या दोन्ही बाबींचा समावेश करून या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती भरली जाणार आहे. यामध्ये खालील सर्व बाबींचा अभ्यास केला जाणार आहे. यापूर्वी संबंधित शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली आहे का? शेतकऱ्याचे उत्पन्न किती आहे? ॲग्रीस्टॅक नुसार शेतकऱ्याची जमीन किती आहे? ई पीक पाहणीमध्ये नोंद असलेली पिके, जमीन, पीक व कर्ज यासंबंधी संपूर्ण माहिती या सर्व बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मित्रांनो, त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी ज्या सोसायटीकडून कर्ज घेतले आहे त्या सोसायटीमध्ये खालील कागदपत्रे जमा करावीत. सेव्हिंग अकाउंटची माहिती, फार्मर आयडी, आधार नंबर, आधार लिंक असलेल्या बँक खात्याची पासबुक झेरॉक्स, बँकेकडून मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे. बँकेकडून नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे संबंधित बँकेत विचारून त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे बँकेत जमा करावीत. यानंतर शेतकऱ्यांची कर्जासंबंधी माहिती सोसायटी मार्फत जिल्हा मध्यवर्ती बँकेला, तेथून अग्रणी बँकेला, अग्रणी बँकेमार्फत सहकार विभागाला आणि सहकार विभागाकडून ही माहिती महाआयटीकडे पाठवली जाणार आहे. त्यानंतर या माहितीवर विविध फिल्टर आणि तपासण्या केल्या जातील आणि एप्रिल महिन्यामध्ये कोण शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे व कोणाला कर्जमाफी मिळणार आहे हे निश्चित केले जाणार आहे. मित्रांनो, यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कर्जमाफी न मिळण्याचा सर्वात मोठा अडसर म्हणजे फार्मर आयडी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नसेल त्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावा. तसेच रब्बी पिकांची ई पीक पाहणी केली नसेल तर तलाठी किंवा सहाय्यकांच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून घ्यावी. त्यामुळे पीक नोंद, जमीन माहिती आणि कर्ज माहिती यांचे संलग्नीकरण पूर्ण होईल आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळू शकेल. मित्रांनो, आपल्या जवळील ज्या सोसायटीकडून आपण कर्ज घेतले आहे त्या सोसायटीने जर कोणतीही माहिती किंवा कागदपत्र मागितली असतील तर ती माहिती तात्काळ द्यावी. गेल्या 3 महिन्यांपासून ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही अनेक शेतकऱ्यांची माहिती प्राप्त न झाल्यामुळे पुन्हा एकदा माहिती संकलनाचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती गोळा करून ती माहिती लवकरात लवकर या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर सारख्या काही सोसायट्यांमध्ये ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पूर्ण होत आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया अजून प्रगतीपथावर आहे. या संदर्भात माध्यमांद्वारे माहिती देताना
माननीय मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा सरकारचा ठाम निर्णय आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे की योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांनुसार सरकार काम करत आहे. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अशाच शासकीय, अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.